वैशिष्ट्य अशा प्रकारचे आहेत. 22 राज्यात 300 पेक्षा जागतिक IVF बिझनेस स्कूल कॅनडा, अल्फाबेट्स इंटरनॅशनल प्री स्कूलला मिळालेले अवॉर्ड्स आहेत. मोस्ट पॉप्युलर ब्रँड आणि म्हणूनच अल्फाबेट्स इंटरनॅशनल प्री स्कूलचा आज या ठिकाणी आपण उद्घाटन संपन्न करत आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अनेक मान्यवर आणि प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, आपण सर्वांना मी विनंती करते की आजच्या या कार्यक्रमाचं आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे. उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अण्णासाहेब KB पाटील सर, माजी कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, आणि ज्यांनी दिलेली आहे त्यांची उपस्थिती आदरणीय रिटायर्ड कर्नल उत्तमराव पाटील सर, माजी कमांडिंग ऑफिसर 48 महाराष्ट्र NCC बटालियन, सौभाग्यवती मंगला साबद्राम मॅम, माजी प्राचार्य कपूरचंदजी कोटेचा महाविद्यालय भुसावळ, तसेच माननीय श्रीमती प्रवीणा स्वागत करायचं आहे. कारण आपले अल्फाबेट्स इंटरनॅशनलचे प्री स्कूलचे जे आपले सर आहेत, आदरणीय धैर्यशील खेळणार सर, त्यांचे ते मित्र आहेत आणि याचे आहात. आपण सर्वांचं नाव ठिकाणी स्वागत करतो. घोर जरी हा दीपतमावर मात करीत, घावा वाचून नसे देव पण जळल्या वाचून प्रकाश कोठून, का सांग निराशा तुझ्या. अल्फाबेट्स इंटरनॅशनल प्री स्कूल धुळे. I would like to express my sincere gratitude to our chief guest, Honorable Dr. Annasaheb KB Patil sir, our guests of honor, respected Colonel UW Patil sir, respected MB Baride sir, respected Dr. Aarti Baride ma'am, respected Principal Mangala Sabadra ma'am, and respected Srimati Pramila Patil ma'am, for gracing us with their valuable presence and support today. We are here gathered together for inauguration ceremony. Of a preschool. So why preschool is necessary for kids? Study shows that 85% of brain development of a human is done between age of 2 to 6 years. Children who attend preschool enter primary school with 60% better pre-reading skills, richer vocabularies and stronger math skills than those who don't attend preschool. So what is the role of a preschool in early childhood education of a child? Early childhood is considered to be the most important phase of development of a child. Healthy early childhood development, which includes physical, social, emotional, linguistic and cognitive skills which are equally important in a child's life, strongly affects their mental and physical health, literacy and math skills in children. Why choose our preschool? We here at Alphabet Preschool are sure to give your child a quality education, provide home-like environment, teaching through practical learning methods, nurturing their curiosity and more opportunities for your child to learn, build relationships and prepare for life further. We should know, all the parents should know that we have to combine good parenting skills and high quality early learning for your child's better overall development as they grow. We are eagerly waiting for your little ones to start their joyful learning journey with us. It is because of her that I am blessed with such great and inspiring people around me. That's it. And a very special thank you. वैद्यकीची करायला निघाली आहे, एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रीस्कूलिंग हा एक महत्वाचा भाग मानला जात आहे. आणि ज्या परिस्थितीतनं ती पुढे येऊन ती फ्रँचायझी मिळून ते प्रीस्कूल सुरू करते, तिला शुभेच्छा देण्यासाठी देणं आवश्यक आहे. अन्यथा मला खरंच शक्य नव्हतं, पण इथं गेलं पाहिजे या भावनेने मी आलो. तिला तिच्या या सर्व कामासाठी शुभेच्छा देतो आणि ती निश्चितपणे खूप चांगलं काम करू शकेल अशी मला खात्री आहे. आणि मला SRCM किंवा हार्टफुलनेस आत्ताच नुकतं 14 मार्च ते 17 मार्च जागतिक, त्याच्यामध्ये
500 आध्यात्मिक संस्था 130 देशामधून एकत्र झाल्या होत्या. 2 दिवस प्राईम मिनिस्टर होते आणि 2 दिवस प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट होते. आमची जी संस्था आहे आध्यात्मिक, शैक्षणिक, योगा, प्राणायाम, पर्यावरण या सगळ्या ह्याच्यात काम करते. आणि मुख्य म्हणजे आम्ही लहान मुलांवरती काम करतोय, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन. आणि दुसरं म्हणजे ब्रायटर माइंड. आमच्या जे ब्रायटर माइंडचे मुलं आहेत 4थी ते 5वी, ते मुलं डोळे बंद करून पुस्तक वाचू शकतात जस्ट बिकॉज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आणि KBC वरती हा प्रोग्राम आलेला आहे. तर माझी मिसेस या कार्यक्रमामध्ये आहे. ह्या शाळांच्या मुलांना जर पाहिजे असेल आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्या मुलांना व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आणि ब्रायटर माइंडची ट्रेनिंग देऊ शकतो आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट. थँक्यू. धन्यवाद सर. ज्यांना कोणाला हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. सांगती जे धर्म जाती, बांधती जे रोज भिंती, सांगती जे धर्म जाती. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. विजय तो कसला उरावर जखम जो भरणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. सबसे पहले मैं बहुत बहुत आभारी हूँ कि मुझे इस कार्यक्रम में बुलाया गया. मैं मराठी तो बिल्कुल ही नहीं बोल पाता इतनी अच्छी जैसे कि अभी ये बोल रही थी मैडम. तो मैं कोशिश करूँगा कि मेरा भाषण जो है हिंदी और मराठी में मिक्स दूंगा. जब मैं सैनिक स्कूल में था 1966, सैनिक स्कूल सतारा में मुझे भेजा गया कि मैं किस्मत से चला गया. एक छोटी सी एंट्रेंस एग्ज़ाम थी और मैं वैसे तो रहने वाला हूँ मोरगांव खुर्द करके एक गाँव है जलगांव डिस्ट्रिक्ट में. मेरे पिताजी एक छोटे से स्कूल में टीचर थे. उनकी उस्मानाबाद जिसको कि धाराशिव कहते हैं वहाँ पे उनका तबादला था. और उन्होंने जिस स्कूल में मैं पढ़ता था 4th स्टैंडर्ड में, उस स्कूल पे छत भी नहीं थी. और जब बारिश होती तो पूरा पानी अंदर आता था. तो एक दिन मेरे पिताजी एक किताब लेके आए, कहते तेरे को इस स्कूल में जाना है क्या? तो मैंने कहा ये क्या है? कहता है सैनिक स्कूल सतारा. और मैंने उस स्कूल की बिल्डिंग देखी और मैंने कहा मैं इस स्कूल में ज़रूर जाऊंगा और जाना है. क्यों जाना है? कहते मैंने इस स्कूल की जो बिल्डिंग है इस बिल्डिंग में मैंने पढ़ना है. तो ये हमारा जो है ध्येय था. एनीवे मेरा मैथमेटिक्स थोड़ा सा अच्छा था तो मुझे 5th स्टैंडर्ड में जो है हमें सैनिक स्कूल सतारा में 1966 में भर्ती किया गया. मतलब एडमिशन मिल गया, क्वालिफाई हो गया. अब सैनिक स्कूल सतारा ये पहला सैनिक स्कूल था जो श्री YB चौहान थे हमारे एक्स डिफेंस मिनिस्टर और चीफ मिनिस्टर. ये 1962 की लड़ाई के बाद खोला गया था कि उस टाइम 1962 में आपको मालूम है कि हमें बहुत बुरा हाल हुआ था हमारा. हम तैयार नहीं थे और हमारी हालत इतनी खस्ता थी कि हमारे जवानों के पास हथियार तो छोड़ दो, उनके पास खुद को बचाने के लिए गेंती भी नहीं थी. अगर आपको अपने को बचाना है तो ट्रेंच बनाना पडता है जमीन को खोद के. म्हणजे तुम्हाला जमिनीमध्ये खोदावं लागतं. त्या खोदण्याकरता फावडं आणि कुदळ लागते. आपल्या जवानांकडे ते पण नव्हतं.
त्यांच्या पायात बुटं नव्हते आणि ते -15 डिग्रीवरती ते लढाई करत होते. स्कूल स्टैंडर्ड में ये जाता है, लेकिन अब वहाँ पे जाएगा कौन? तो इसलिए इन्होंने बोला कि हम जो है सैनिक स्कूल खोलते हैं. तो सैनिक स्कूल खोला गया और 5वीं से लेकर के 11वीं तक, पहले 12वीं नहीं थी, 11वीं तक उनको सैनिक स्कूल में ट्रेनिंग देते थे. तो मैं उस सैनिक स्कूल में गया, बिलकुल खेड्यातला होतो मी. आणि जेव्हा मला सैनिक स्कूलमध्ये आम्ही गेलो तेव्हा हेडमास्टरने आमचं इंटरव्ह्यू घेतला की याला 5वी अ ब का ड मध्ये टाकायचं. तर माझे काका माझ्यासोबत आले होते. तर मला पुस्तक दिलं वाचायला. मी पुस्तक वाचायला घेतलं आणि ते हेडमास्टरने पुस्तक माझ्या हातातून काढून घेतलं. माझे काका म्हणाले की मी त्याला थोडंफार इंग्रजी शिकवलं, त्याला वाचू द्या ते. तर ते हेडमास्टर माझ्या काकांना म्हणाले त्याने पुस्तकच उलटं पकडले तर तो कसा काय वाचणार है. मतलब ये मेरा अंग्रेजी का स्टैंडर्ड था. मुझे ABCD भी नहीं आती थी और उनको मालूम था कि नहीं आएगी. चलो ये तो ख़त्म हो गया. अब आ गया पहला पीरियड 5th D. हमको सबको 5वी ड मध्ये टाकला आम्हाला. हे खेड्यातले मुलं आम्ही. आणि जे पुणा सतारा नागपूर वगैरे यांचे होते किंवा फिल्ड स्टारचे बरेच मुलं आले होते, त्यांना 5वी अ ब क मध्ये टाकलं. आम्हाला शिकवायला पहिल्या दिवशी आमचे जे प्रिन्सिपल होते कर्नल पुरी, त्यांच्या मॅडम आल्या. त्यांचं नाव होतं, त्या इंग्लंडच्या होत्या. त्यांना फक्त फ्लुएंट इंग्लिश बोलता येत होतं, हिंदी येत नव्हतं, मराठी येत नव्हतं. आणि त्या बोलायला लागल्या. आम्हाला हिंदी पण येत नव्हतं, मराठीसुद्धा आम्हाला शुद्ध येत नव्हती, अजूनसुद्धा येत नाही. त्यावेळेला तर बिलकुलच येत नव्हती. त्या मॅडम अर्धा तास इंग्लिशमध्ये बोलत राहिला. आम्ही त्यांच्या तोंडाकडे बघत राहिलो. पिरियड संपला. आम्ही म्हटलं ह्या मॅडम उद्या आपल्याला शिकवायला येणार नाही, दुसरं कोणीतरी पाठवतील ज्याला हिंदी आणि इंग्लिश येतं. दुसऱ्या दिवशी त्याच मॅडम आल्या. म्हटलं अब मर गए, अब आधा घंटा फिर और सुनना पडेगा इसको. पण यावेळेला त्या मॅडमच्या हातामध्ये एक बॉल होता आणि एका हातामध्ये एक चेंडू, बॉल आणि एका मुलाचं चित्र होतं. अर्धा तास ते हे म्हणत होते, बॉल बॉय, बॉल बॉय, दिस बॉल दिस बॉय, दिस इज अ बॉल दिस इज अ बॉय. असं त्यांनी आम्हाला इंग्लिश शिकवलं विदाऊट ट्रान्सलेशन. आम्ही बाहेर आलो. 5वी अ च्या मुलांना विचारलं बॉल म्हणजे चेंडू का, बॉय म्हणजे मुलगा का, कारण तेवढंच आम्हाला कळालं. 7वी पर्यंत मॅडमनी आम्हाला इंग्लिश शिकवलं आणि मॅडम त्याच्यानंतर सरांची सर पेन्शनवर गेले, मॅडम पण त्यांच्याबरोबर गेल्या. असताना नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा आली. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट एक्झाम, कारण ऑल ओव्हर एशियाचे मुलं तिथे येतात. तर जेव्हा त्या एक्झामला आम्ही बसलो तर त्यावेळेला पहिल्या बॅचमध्ये आम्ही टोटल 73 मुलं होतो सैनिक स्कूल साताऱ्याचे, 1966च्या बॅचचे. आणि जेव्हा आम्ही NDAची परीक्षा देत गेलो, पहिली बॅच, दुसरी बॅच, तिसरी बॅच, IMA वगैरे, तर आमच्या बॅचचे 1973च्या बॅचचे एकूण 36 ऑफिसर बनले. आणि पहिल्या बॅचमध्ये आम्ही 8 मुलं सिलेक्ट झालो आणि त्या 8 मुलांमध्ये 7 मुलं आम्ही 5वी D चे होतो ओरिजिनलचे. दॅट वॉज ओनली बिकॉज ऑफ माय मॅडम हू टॉट अस दॅट इंग्लिश विथ लव, अफेक्शन अँड विथ बी टॉट अ चाइल्ड शुड बी ब्रॉट अप. मग चला NDA मध्ये गेलो. फिर NDA में तो हम थोड़ा सा ठीक हो गए, फिर IMA, फिर ऑफिसर बने, फिर तो चलते रहे. उसके बाद फिर तो अभी मेरे बारे में ये बताया गया कि मैं 48 महाराष्ट्र बटालियन का कमांडिंग ऑफिसर हूँ. वो मैं 1 ही साल के लिए रहा था, ठीक है. बाकी तो मेरी जितनी भी सर्विस थी इंडियन आर्मी में वो पूरी बाहर ही रही है. अब जब मैं NCC में आया यहाँ पे, तब मैंने देखा कि NCC का क्या महत्व होता है, मैं बाद में बताऊँगा. लेकिन फिर मैं ये सोचता रहा कि ये क्यों बच्चों को जो है, जब मैं, मेरे जैसे स्टूडेंट 5वीं तक बगैर पढ़ाई करके अगर हम इतना अच्छा कर सकते हैं तो क्यों ये छोटी छोटी स्कूल चाहिए कि पहले से ही अंग्रेजी सिखाई जाए. मुझे नहीं लगता था ये अच्छा. लेकिन अब दुनिया बदल गई है. अब वो इतनी बदल गई है कि आज जब मैं किसी भी स्टूडेंट से बात करता हूँ जो 10th, 11th या 12th का है, आई कैनॉट स्पीक फ्लुएंट इंग्लिश द वे ही कॅन स्पीक. नाही आहे. प्राईम मिनिस्टरला सलाम केलं मी, डिफेन्स मिनिस्टरला नाही भेटलेलो आहे. म्हणजे आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू दीज 3 अँड टू युअर departed mother, and I'm very sure that you will have that confidence, you will do well. Thank you very much, and my support is always there with you. Now 2 things you told. अजून एक मी NCC मध्ये होतो. थोडंसं लिटल बिट ऑफ वॉर्निंग फॉर यू. आता झालंय काय की जसं वापरला, द लर्निंग शुड बी जॉयफुल, इट शुड बी पीसफुल. तर पॅरेंट्सनी आणि शाळेनी मुलांवरती डोंट पुट प्रेशर ऑन देम. लेट देम प्ले अप, कम अप द वे दे लाईक. मी तुम्हाला 2च गोष्टी सांगतो अँड आय विल फिनिश माय हाऊ डेंजरस 3 गोष्टी हाऊ डेंजरस एज्युकेशन कॅन बी. सैनिक स्कूल मोराणे आहे, तिथे मी जेव्हा NCC मध्ये होतो तिथे आम्ही
वी वेंट देअर फॉर इन्स्पेक्शन. आमचे ग्रुप कमांडर पण होते तिथे. पहिलीतले मुलं उभी होते आणि त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवलेलं होतं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची भीती होती. अ चाइल्ड शुड नॉट बी सेंट टू अ हॉस्टेल आय थिंक अप टू 5th or 6th स्टँडर्ड. दॅट इज वन. सेकंडली तिथे नवीन शाळा निघाली होती, ख्रिश्चन शाळा होती. सूट बूट घातलेला होता मुलांनी, छोटे छोटे मुलं आणि 24 असेच ते चालत होते. मी त्यांना म्हटलं यहाँ से वहाँ जा रहा है उसको हाथ तो खोलने दो. कहता नहीं हमारा डिसिप्लिन है. मैंने कहा ये क्या डिसिप्लिन है यार तुम्हारा. कहता फौजी हो. मैंने कहा फौजी हूँ बट डोंट पुट अननेसेसरी फोर्सफुल डिसिप्लिन ऑन अ चाइल्ड. लेट हिम बी फ्री. आणि शेवटची गोष्ट, मी अकोल्याला होतो तर मॉन्ट कार्मेल म्हणून तिथे एक शाळा होती. तिथले जे फादर होते त्यांनी 4000 मुलं त्या शाळेमध्ये होते आणि त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला तर पूर्ण शाळेत फिरवलं आणि ते म्हणे की सर हाऊ वॉज माय डिसिप्लिन. मैंने कहा ये सर असं व्हॉट डिसिप्लिन. कहते सर 4000 मुलं आहेत, पिन ड्रॉप सायलेन्स. मैंने कहा दिस इज नॉट डिसिप्लिन. कहते क्यों. म्हटलं आम्ही जेव्हा खेड्यामध्ये होतो, आम्ही जेव्हा गावात जायचो तर गावची शाळा जी आहे ते 1 किलोमीटर दूरपासून आपल्याला कळायची की गावची शाळा आली का. आपण बे दोन्ही 4 पोरं म्हणायची. दॅट इज हाऊ यू विल ब्रिंग अप द स्कूल. आय एम व्हेरी शुअर and wish you all the best and thanks to all the dignitaries for having listened to me. Okay, sorry for a long speech. Thank you very much. जय हिंद, जय भारत. मी वेळामध्ये खूप काही आज सांगून गेलेला आहात या ठिकाणी. वैदेही मॅडम असतील त्यांच्याबद्दल असेल, धैर्यशील सर असतील, अभिलाषा मॅडम असतील. खरं तर आपल्याला ह्या व्यक्ती ओळखता येत नाही, पण जेव्हा कोणीतरी आपल्याला त्यांचा परिचय करून देत असतो तेव्हा आपल्याला ते व्यक्तिमत्व लक्षात येत असतं. आणि सरांनी अनेक उदाहरणं तुमच्यासमोर या ठिकाणी दिलेली आहेत. ते कुठे कुठे नोकरीला होते, त्यांना कसे कसे अनुभव आलेत. आपल्या मुलांना जेव्हा इंग्रजीशी फेस करावं लागतं तेव्हा त्यांना येणाऱ्या अडचणी असतील. आज बऱ्याच घरांमध्ये आपण असे पालक बघतो की त्यांचे पाल्य इंग्रजी बोलतात पण पालकांना बोलता येत नाही. मला पण येत नाही, सांगून देते, नाही तर तुम्ही म्हणणार की तुम्हाला येत असेल. मला सुद्धा जमत नाही इंग्रजी बोलता, कारण आमच्या वेळेस तशी परिस्थिती नव्हती. आपण जरी जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिकलेलो असलो तरी सुद्धा आज आपण एक उंच जागेवर जाऊन आपलं नाव आपण कमावतो आहोत. पण आजची जी संस्कृती आहे ती खूप डिफिकल्ट झालेली आहे, खूप वेगळी आहे. आणि आपल्या मुलांना आजकाल इंग्रजी शिक्षण देणं खूप मोस्ट इम्पॉर्टंट झालेलं आहे. मंडळी, शिक्षण आणि आपण सर्व लहानपणापासूनच एकमेकांशी जुळलेलो असतो, एकमेकांशी नातं निर्माण करत असतो. आणि ह्या शिक्षणामधला जो टप्पा असतो, आपल्या घरातला पालक आणि शाळेतला आपला पालक म्हणजे शिक्षक. आता ह्या दोघांच्या रोलमध्ये वैदेही, धैर्यशील आणि अभिलाषा हे सगळेजण जाणार आहेत. ही खूप खूप आनंदाची जशी गोष्ट आहे तशीच जबाबदारीची पण गोष्ट आहे. हे तिघही पोरं लहानपणापासून ज्या ज्या आपापल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये लढत आलेली आहेत त्या लढण्यामधनं तर त्यांची जिद्द दिसतेच. आणि त्या जिद्दीच्याही पलीकडे जे काही आपल्याला होणारा त्रास असेल, आपल्याला होणारा जो काही आजारपण असेल ते छोटंसंच असतं. त्याचा बाऊ करायचा नाही आणि त्याच्यावरती जायचं, त्याच्या पुढे जायचं, त्याच्यातनं बाहेर यायचं. आणि हे सगळं करत असताना साथ मिळते, साथ मिळवावी लागते आणि असलेली साथ टिकवूनही ठेवावी लागते. हे सगळं या तिघांनी केलेलं आहे. समोर आजी पण बसलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपल्या सर्वांसारखे त्यांचे वेल विशर्स आपण आहोतच. हा उपक्रम उत्कृष्टच आहे. लहान वयामधल्या मुलामुलींना म्हणजे त्या बालकांना आपल्याला काही शिकवायचं आहे असा आव न आणता जर का जॉयफुली शिकवलं तर मला वाटतं मला पण परत एकदा इथे ॲडमिशन घ्यायला आवडेल आणि योगी पडेल. तुम्ही सगळेजण सगळं कामसू पोरगी येते पण आपण तिला थोडं ढकलत पण राहू, काही हरकत नाही. आपण सर्वजण आलात, तुम्ही आवर्जून आम्हालाही इथे बोलवलं. आम्ही सर्वांच्या वतीने तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप 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 शुभेच्छा देतो. आम्हाला बोलवलं, धन्यवाद. हॅव अ गुड टाईम. उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले ऑनरेबल कर्नल पाटील सर, रिस्पेक्टेड डॉक्टर बरीदे आणि नात्यानं माझी मैत्रीण बहीण असलेली त्यांच्या पत्नी आरती बरीदे, प्राचार्य प्रमिलाताई पाटील,
या सभागृहात उपस्थित असलेले ज्यांचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, वैभवीचे बाबा संजयजी बाबर आणि या सगळ्यासाठी असलेला मनापासून आशीर्वाद असलेले तिची आजी, यांच्याशी असलेलं माझं 20 वर्षापूर्वीचं सगळं नातं आज मला उजळलं. मी NCC ऑफिसर, नव्यानं नियुक्त झालेले आणि माझी पहिलीच कॅडेट माधवी जी RD रिप्रेझेंट केलेली. NCC मलाही पुरेसं कळलं नव्हतं. मला अजूनही शुद्धीत येण्यासाठी खूप वेळ लागला, कारण मला ट्रेनिंगमध्ये रोज पनिशमेंट व्हायची. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट म्हटलं की मी राईटच लेग काढायचे आणि ज्यावेळी मी बाहेर निघाले तेव्हा DG केन घेऊन निघाले. आणि त्यानंतर दिल्ली रिप्रेझेंट केलं RDC and we got a Prime Minister banner for the Maharashtra Directorate in 1999. आणि या सगळ्याचं क्रेडिट माझे सगळे कॅडेट्स आहेत त्यांना जातं. एका बाजूने धैर्यशील जो माझाही ट्रेनर होता, माझा म्हणजे माझ्या ट्रेनरचा, माझ्या अंडरग्रेड ट्रेनिंग घेणाऱ्या सगळ्या माझ्या कॅडेट्सचा. अत्यंत स्ट्रिक्ट होता जेव्हा मुलींना ट्रेनिंग देत होता आणि तीच त्याची बहीण त्याला सिनियर होती, पण तो त्याच्यानंतरच्या सगळ्या बॅचला माझ्या कॅडेट्सला ट्रेनिंग देत होता. अभिलाषा वॉज ऑल्सो द कॅडेट ऑफ NCC इन द जय हिंद कॉलेज. या सगळ्या प्रवासात मी गेल्या 15 वर्षापूर्वी सोडला होता आणि 15 वर्षानंतर त्याचा अचानक फोन आला की मॅडम असं असं करतोय आणि माधवीची लेक आहे. तो माधवी म्हणजे माझा थोडा इमोशनल पॅच होता. आणि जेव्हा तिची लेक काहीतरी करते, बाकी वेगळं मला तिच्याबद्दल अजिबात काही माहीत नव्हतं. ती फक्त धैर्यशीलच्या बहिणीची मुलगी एवढंच त्याचं नातं नसून ती माधवीची मुलगी हे माझ्यासाठी नातं महत्वाचं होतं. आणि त्या निमित्तानं मी 31 मार्चला निवृत्त झाले आणि 2 तारखेला धुळ्यात आले. मी त्याला म्हटलं मी नक्की तुझ्या कार्यक्रमाला येते. सांगण्याचं तात्पर्य असं की या निमित्तानं मी खूप मागे वळून पाहिलं, खूपशा गोष्टी मी विसरले, वयामानाने स्मृतीपटलाच्या मागे गेल्या, पण आज त्या सगळ्या स्मृती पुन्हा जागृत झाल्यात. आणि या सगळ्या गोष्टीला काही आयुष्यात अचीव करायचं असेल तर मला स्वतःचा अनुभव असा आला की तुमच्याकडे आत्मविश्वास आणि प्रवृत्ती या 2 गोष्टींची आवश्यकता असते. एकदा आत्मविश्वास असला की तुम्ही टार्गेट अचीव करू शकता आणि प्रवृत्ती सकारात्मक असली की प्रगतीही होतच राहते. स्टुडंट्स बरोबर मी पण लहान होईन आणि मला सुद्धा 4 गोष्टी नवीन कळतील. या सगळ्या निमित्तानं तुमच्या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा देते आणि 20 वर्षानंतर झालेली भेट आता जिवंत करून पुनश्च सातत्याने भेटत राहू असं एक आश्वस्त करते आणि आपली सगळ्यांची रजा घेते. है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, कोमल है कमजोर नहीं तू. एका जोरदार टाळ्या होऊ द्या वैदेही मॅडमसाठी. थँक्यू. माझ्या सगळे ज्येष्ठ मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि खरं तर मी बोलणार नाही, भाषण करणार नाही, परंतु आज वैदेहीला ते माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की बॉस असं आमची संकल्पना आहे आणि मी त्याला लगेच तत्परतेने हो म्हटलं. पण वैदेही तुला खूप खूप शुभेच्छा माझ्या कुटुंबियांकडनं. आणि तुझ्या मागे खूप मोठी शक्ती उभी आहे, ती म्हणजे तुझी आजी, तुझे मामा आणि मामी आणि इतर तर आम्ही सगळे आहोतच. तुला कधी काही लागलं तर तू जरूर हाक दे आणि त्याच्यानंतर मी आहेच इथे समोरच आहे, कधीही ऑलवेज वेलकम. आणि या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही आहे. पुनश्च एकदा तुला खूप खूप सर्व मान्यवर. खरं म्हणजे आपण आतापर्यंत ज्या तिघांची नावं ऐकली आणि ते जे काम करतात ज्या पद्धतीने करतात त्याच्यामध्ये निश्चितच राष्ट्रप्रथम इथे शिकवलं जाईल आणि ते शिकवण्याकरता माझी जी काही मदत लागेल ती केव्हाही तुम्ही बोलवा, मी मदत करायला तयार आहे. या ठिकाणी मला बोलवून सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. जास्त वेळ घेतो. हॅलो. एक मुलगी तिच्या आईला म्हणते, माँ मैं उसके बिना नहीं रह सकती. माई म्हणते, हाँ वा माहित है ना. माँ मैं सच में उसके बिना नहीं रह सकती. हाँ वो माहित है ना, उगी मुगी बटना. अरे माँ
माहिती काय काय माहिती वावर मागाई आणि तिने आणलेले ऊस आणि दिदा. अध्यक्ष माननीय अण्णासाहेब डॉक्टर के.बी. पाटील सर यांनी वेळात वेळ काढून तब्येत बरी नसताना इथं उपस्थिती दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. त्याच्यानंतर आमच्या 48 महाराष्ट्र NCC बटालियनचे माजी कमांडिंग ऑफिसर कर्नल U.W. पाटील सर यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि अण्णासाहेबांना बोलता येणार नसल्याने ऐन वेळेस त्यांना आम्ही विनंती केली की सर आजच्या कार्यक्रमात आपण बोलावत ही आमची इच्छा आहे आणि त्यांनी ती विनंती स्वीकार केली, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. तर त्यांचं प्रेम ह्याचबरोबर आमच्या NCCच्या गर्ल्स विंगच्या माजी NCC ऑफिसर आणि कोटेच्या महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य मंगला साबत्रा मॅम ह्यासुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. प्रमिला पाटील मॅडम आणि त्याचबरोबर NM जोशी सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून आभार. त्याचप्रमाणे आपण सर्व आपल्या दिवसभराच्या शेड्यूलमधून वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मनापासून आपले आभार. असंच प्रेम असू द्या. धन्यवाद. प्रमाणात ही शाळा ओपन व्हावी अशी आपण सर्वजण या ठिकाणी वैदेही मॅडम आणि या सर्वांना शुभेच्छा देऊयात आणि या कार्यक्रमातून आम्ही या ठिकाणी गुड, थँक्यू व्हेरी मच. NCC कॅडेट्स वेगळेच दिसतात आणि ह्या शाळेला आपण सगळे मदत करणार. दिस शुड बिकम द बेस्ट स्कूल. ओके, थँक्यू सर. प्रशांत आत्ता SUPS कॉलेजला आहे. ओके, डिफेन्स स्टडीजला.